सहा जगाचा चालक मालक तो गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. गोकुळातच का? कारण गोकुळ हे गाव फार मोठं भाग्यवान, फार मोठं पुण्यवान. कारण देव अवतीर्ण होण्यासाठी ते गाव चांगलं लागतं, ते घर चांगलं लागतं. ज्या पोटी अवतार घरात धारण करायचं ते पात्र चांगलं लागतं. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे सर्व काही चांगलेपण गोकुळामध्ये होतं. एकतर गोकुळात गायीच फार होत्या म्हणून गोकुळ गाव भाग्यवान आहे. गाय म्हणजे धर्म आहे, गायी म्हणजे सर्व काही आहे. गायीमध्ये सर्व देवांचं वास्तव्य आहे. यापेक्षा आणखी काय? विठ्ठल विठ्ठल असा सर्व काही विचार करून भगवंताने गोकुळ गाव निवड केलं. आणि जे घर निवड केलं जन्म घेण्याचं ते नंदाचं. बाळ कृष्ण नंदा घरी, 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 बाळ कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला. आणि अशा प्रकारे नंतर एक एक लीला भगवान आता करू लागले. आणि लहानाचे मोठेही झाले, फारच मोठे नाही झाले. एकतर गोकुळात कमी राहिले 11 वर्षाच्या आतच. नंतर तिथून मथुरेत गेले, तिथं 14 वर्षे राहिले. तिथं गेल्यानंतर कंस मामाला ठार केलं. कारण त्याने दुष्ट कर्म केलं, आईवडिलांनाच कैद केलं. देवाला राग आला, त्याला ठार केलं. आणि ते राज्य आपल्या अंकित न ठेवता उग्रसेन महाराज यांच्या स्वाधीन केलं. आणि त्यांना सहकार्य केलं बरं का. बलराम दादा आणि भगवान कृष्ण यांनी सहकार्य आजोबाला केलं. तर तिथं 14 वर्षे राहिले. नंतर मग काही कारणास्तव सगळेच लोक मथुरेतील रातोरात कुठं नेले काका? त्या ठोकाने द्वारकेला. द्वारकेत तिथं सोन्याची नगरी निर्माण केली. करणारा भगवान आहे, काय त्याला कमी. फुकट सर्वांना रूम भारी भारी. द्वारका नगरीमध्ये
अनेक अनेक घरं, भिन्न भिन्न प्रकारचे रंगीत संगीत. अशा त्या द्वारकेमध्ये मात्र भगवान गेल्यानंतर तिथं राजे झाले उत्तम महाराज. गड्यानो राजा गिरे झाला. राजा गिरे झाला. देवासनी बैसला एवढंच बास. भगवान तिथं राजे झाले. तर अशा प्रकारे भगवान गोकुळात असताना आपलं सुख जे आहे चोरीच्या माध्यमातून गोपिकांना प्राप्त करून दिलं. खेळाच्या माध्यमातून आपलं सुख गोपाळांना प्राप्त करून दिलं. तर अशा प्रकारे पुढे चालून उत्तरोत्तर भगवान करत राहिले आणि शेवटी नंतर मग द्वारकेत गेले. बरेच लग्न केले. द्वारकेत गेल्यावर बरेच लग्न केले. 16,108 पत्न्या भगवंताला होत्या. त्यामध्ये शेवटच्या 8 त्या अष्टनायिका आहेत. त्यामध्ये रुक्मिणी मातेचा नंबर. रुक्मिणी म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती. तेव्हा आपल्या माध्यमातून भगवंताने सगळी द्वारका नगरी सुखात ठेवली. सुखात सर्व काही आनंदी आनंद होता. तर एकदा असं सूर्यग्रहण आलं आणि सूर्यग्रहण आलं म्हणून भगवान आपल्या काही परिवाराला घेऊन कुरुक्षेत्रावर आले. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सूर्यकुंड आहे. तिथं जर स्नान केलं माणसाने भक्तिभावाने तर तो पापरहित होतो. अशी त्या कुंडाची ख्याती. तर इकडून गोकुळातून देखील बरेच लोक त्या ठिकाणी हजर झाले. फार वर्षानंतर सर्वांच्या भेटी झाल्या भगवान कृष्णाची त्या लोकांची. एक एक भेटू लागले. आपापसात बोलू लागले. तर त्या सर्वांच्या मध्ये गोकुळातील एक वृद्ध गवळण ती समोर आल्यानंतर तिच्याशी भगवान काही हितगुज करू लागले. जीवनाचं मोठेपण सांगू लागले की पहा मी किती क्रांती केली. लहानपणापासून फार फार मोठेपणा माझ्या जीवनामध्ये मी केला. असा काही मोठेपणा त्या गवळणीला भगवान सांगू लागले. तेव्हा ती गवळण सांगू लागली अरे कृष्णा तुझं सगळं येतो झेड जीवन माहीत आहे. अरे तू गोकुळात असताना काय काय करत होतात हे सगळं मला माहीत आहे. म्हणून भगवान म्हटले सांग सांग. तेव्हा भगवान सांगतात चोरा 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 चोरा